प्रभू श्री रामचंद्र की जय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान मंदिरच्या दुसऱ्या भागामध्ये. पहिल्या भागामध्ये आपण मंदिराची आतील बाजू व महाराजांविषयी बरीच माहिती बघितली आणि आता या भागामध्ये आपण मंदिराच्या बाहेरील आजूबाजूचा परिसर व महाराजांबद्दल आणखी काही माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी हे बाबा जे आपल्याला दिसत आहे त्यांच्याकडूनही थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया. जेव्हा गंगे महाराज आले ना सगळं ओसाड जागा होतं, बंद काय म्हणतात त्याला अरण्य. ती तर वडच झाड आहे गोदावरीच्या तीरावर, गोदावरी तीरा वडा झाडाखाली येऊन थांबायची. तिथं ती ज्ञानेश्वरी वाचायची. ज्ञानेश्वरी ऐकायला काही कोणी येत नव्हतं, फक्त भैरवनाथ महाराज यायचे ऐकायला. भैरवनाथ महाराज तिथं मंदिर आहे आता सध्या, पूर्वी शिळा होती, आता मंदिर झालं. आणि मग ते दोघं तिथूनच सुरुवात झाली भजनाला. गंगे महाराजांनी मग कुस्त्या करत होते पहिले, कुस्त्या. कुस्त्यातलं छंद वाटतं. ते पुलतांब्याला फडामध्ये एक मोठा पैलवान पाडला, तर त्यांना खूप आनंद झाला. त्यांना असं वाटलं मी लय मोठा पराक्रम केला. त्यांना वाट्यामध्ये येताना साक्षात्कार झाला. असं नारद मुनी भेटत कोणाला, आणि मग तिथून पुढं बोध सुरू होतो. असा एक साक्षात्कार झाला. ते म्हणे महाराजांना सांगायला मिळाले मोठा पैलवान पाडला म्हणे आज. ते म्हणे तुम्ही नुसता माणूस हा पैलवान पाडला, काळरूपी पैलवान पाडला पाहिजे. म्हणजे काळरूपी पैलवान पाडला का त्याला म्हणतात पुरुषार्थ. तिथून पुढं ते तिथं स्थायिक झाले. भजन पूजन लोक जनता ही सगळे भजनाला लागली. तिथून ते हरिभजन या ढवळले जग चुकवीला लाग कळी काळात त्या अभंगाप्रमाणे. तर मित्रांनो, बऱ्यापैकी माहिती आपण त्या बाबांकडून ऐकली आणि आता हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर. अतिशय सुंदर अशा पद्धतीने या मंदिराची बांधणी केलेली आहे. समाधी मंदिराच्या व्यतिरिक्त या ठिकाणी दत्त मंदिर व आपले बजरंगबलीचं मंदिर आणि शनिदेवाचं मंदिर आहे, ते आपण बघूया. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मन अगदी असं प्रसन्न होऊन जातं. तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करायला काही विसरू नका आणि हो, नवीन जर असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आता भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.